पहा, लक्ष द्या बेटा इकडं. आता सुरुवात कशापासून आहे पहा बेटा. आपण मॉलिक्यूलची डेफिनेशन काय करतो, ऍटम कंबाइन्स टू फॉर्म मॉलिक्यूल. ऍटम जब कंबाइन होते तो मॉलिक्यूल फॉर्म होता है, बराबर आहे. मग आता इथं प्रश्न चालू झाले, सर एटम कस काय कंबाइन होते था? कोई तो फोर्स होगा ना, जिस फोर्स से एटम कंबाइंस होके मॉलिक्यूल फॉर्म होते, बराबर आहे ना. मग ते फोर्स कोणता आहे? मग त्या फोर्सला नाव देतो आपण केमिकल बॉन्ड. पहा, लक्ष द्या, किती सुंदर कन्सेप्ट आहे. या टॉपिकचं इंट्रोडक्शन आहे. काय त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, ही माहिती आहे की ऍटम कंबाईन झाल्यानंतर तयार काय होते, तर मॉलिक्यूल आहे. मग इथं प्रश्न असा येते की मग ते कोणता फोर्स आहे की ज्या फोर्सनं एटम्स मॉलिक्यूल मध्ये बाइंड है, कौन सा तो फोर्स होगा जिस फोर्स से एटम मॉलिक्यूल के अंदर बाइंड है, तो हमने नाम दिया केमिकल बॉन्ड. अब कोई बोलेगा सर केमिकल बॉन्ड, अरे केमिकल बॉन्ड मीन्स क्या है? हमारा कोवालेंट बॉन्ड है, आयनिक बॉन्ड है, कोऑर्डिनेट बॉन्ड है, मेटेलिक बॉन्ड है, ये अलग अलग है. यही तो केमिकल बॉन्ड है बेटा, यही तो फोर्स है. इस फोर्स की वजह से क्या है, एटम मॉलिक्यूल के अंदर बाइंड है. बर, आता मला तुम्ही सांगा, हायड्रोजन स्टेबल कोणत्या फॉर्म मध्ये? नेचर मध्ये H2 च्या फॉर्म मध्ये. म्हणजे याचा अर्थ काय, सर ये हाइड्रोजन है और यहां ये हाइड्रोजन है, कंबाइन हुआ, फॉर्म हुआ H2, बरोबर आहे. मग साधा प्रश्न इथं चालू झाला, त्या सायंटिस्ट लोकांना इथं प्रश्न चालू झाला, काय, अरे बा ऍटम कशामुळे कंबाइन व्हायले, वाई एटम कंबाइंस टू फॉर्म मॉलिक्यूल, अरे क्यों है, क्या रीजन है, वो रीजन हमको ये टॉपिक में देखना है. अच्छा, दूसरा एक बात, हाइड्रोजन H2 फॉर्म करता है, क्लोरीन Cl2 फॉर्म करता है, ब्रोमीन Br2 फॉर्म करता है, आयोडीन I2 फॉर्म करता है, ये मॉलिक्यूल फॉर्म करता है. फिर अगेन सवाल आता है, सर नियॉन क्यों नहीं फॉर्म करता, नियॉन या हीलियम ऐसा क्यों नहीं फॉर्म करता, He2 Ne2 Ar2 ऐसा क्यों नहीं फॉर्म होता. हे आपल्याला या टॉपिक मध्ये घ्यायचं आहे. पहला प्रश्न असा है कि सर एटम कंबाइन क्यों होते. दूसरा सवाल आता है कि सर व्हाई ओनली सर्टन एटम्स कंबाइंस टू फॉर्म मॉलिक्यूल, या व्हाई सर्टन कॉम्बिनेशन इज पॉसिबल. आया ध्यान में? यस, क्लियर है. दूसरा और एक सवाल है, अरे सर कुछ मॉलिक्यूल की तो, कुछ मॉलिक्यूल का तो शेप है, काहीला शेप आहे बेटा, काहीला लिनियर शेप आहे, काहीला प्लेनार ट्रायगोनल शेप आहे. अरे हा शेप कस काय रिझन काय. जसं CO2 चा आपण स्ट्रक्चर या फॉर्म मध्ये काढतो, कसे त्याचा शेप कसा आहे, आपण म्हणतो सर लिनियर आहे. आपण आला कुठून, कसा आला, हे या टॉपिक मध्ये आपल्याला शिकायचं आहे. तुम्हाला विचारलं वॉटर किंवा फॉर एक्झाम्पल मिथेन आहे, मग तुम्ही म्हणता सर मिथेनचं जे स्ट्रक्चर या पद्धतीने, आपण म्हणतो सर हे टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. मग हाच प्रश्न सायंटिस्टला सगळ्यांना पडत गेला आणि इथून सुरुवात झाली केमिकल बॉन्डची. मग आपल्याला या टॉपिक मध्ये कोणते कोणते थिअरी पाहिजे किंवा कोणते कोणते आपल्याला सायंटिस्ट लोकांचं इंट्रोडक्शन पाहायचंय, ते याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुमचा ते लेविस अँड पोसेल थिअरी येणार तुमची सगळ्यात पहिले. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला काय पाहायचंय, नंबर 1 इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्स. ही सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला, अजून एक थिअरी पाहिजे, VSEPR थिअरी, ही पण आहे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी, ही पण या टॉपिक मध्ये येणार. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला थिअरी कोणती पाहिजे, तो व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, VBT, वैलेंस बॉन्ड थियरी. यस, वही तो है, ये यही आने वाला है. यस, राइट है बेटा.
यस, ये टॉपिक का नाम है बेटा, ये टॉपिक का नाम। अजून एक थिअरी पाहिजे बेटा आपल्याला, नंबर 4 मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी। हे सगळे या टॉपिक मध्ये पाहायचंय आणि हे सगळ्यामध्ये आपल्याला रिझन सापडणार आहे काय, व्हाय atom combines to form molecule, why certain combination is possible, why two hydrogens combines to form H2 but why helium cannot form He2। इनका सबका रीजन हमको ये टॉपिक में देखना है। उसके साथ हमको देखना है कि why molecules have possess some different shape, CO2 linear है, मीथेन टेट्राहेड्रल है, BF3 प्लेनार ट्रायगोनल है, प्लेनार ट्रायगोनल है। याचं रीजन आपल्याला याच्यात पाहायचं। ठीक आहे, आता हे पाहण्यासोबत हे पाहताना आधी आपल्याला काही काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे। काही काही कन्सेप्ट सगळ्यात पहिले जे तुमच्या पिरियडिक टेबल मध्ये झाले आपल्याला, पण तरी मी इथं सांगतो काही जण नवीन असतील। आता कोणत्या कन्सेप्ट आहेत हे पहा बेटा। आता आपल्याला माहिती आहे शेल आहे, बरोबर आहे, याला कोणी ऑर्बिट नाव देते। ठीक है, कोणते शेल आहेत, के शेल है, उसके बाद यल है, उसके बाद यम है और उसके बाद यन है, ऐसे बहुत सारे शेल। इसका मतलब है न्यूक्लियस से जो नजदीक शेल है, पहला शेल है वो कौन सा है, तो के। शेल जेव्हा येते तेव्हा आपण के एल एन म्हणतो। ऑर्बिट म्हणल्यानंतर आपण म्हणतो सर ये फर्स्ट ऑर्बिट है, ये सेकंड ऑर्बिट है, थर्ड ऑर्बिट है, ये फोर्थ ऑर्बिट है। क्लियर है, यस। अब देखो यहां नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, यहां 2 इलेक्ट्रॉन है, यहां 8 है, उसके बाद 18 है, उसके बाद 32 इलेक्ट्रॉन्स। अरे आपण पाहिलं ना बेटा की ऍटमचे मेनली 2 पार्ट आहेत। ऍटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे बेटा, एक सेंट्रल पार्ट आहे त्याला आपण म्हणतो न्यूक्लियस, आणि दुसरा एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिरते, बरोबर आहे ना, वेअर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर पाथ कॉल्ड ऑर्बिट। 2 रिजन आहे आणि बाकीचा सगळा पोर्शन ऍटमचा काय एम्प्टी आहे, बरोबर आहे। म्हणजे पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन फिरते, तर 2 आहेत, दूसरे में कितने, 8 है। अब इसके आगे क्या है, अरे सर इलेक्ट्रॉन तो घूमते पता है, लेकिन इलेक्ट्रॉन का एड्रेस क्या है, हमको एड्रेस बताओ, एग्जैक्ट पोजीशन बताओ, इलेक्ट्रॉन कहां है। तो हम बोलते सर ये शेल के अंदर जो रहता है वो सब शेल है, ये सब शेल। मग आता इथून सुरुवात होती, सर ये शेल सब शेल यस है, यस पी है, त्याच्यानंतर यस पी डी है, और उसके बाद यस पी डी एफ है, और उसके बाद यस पी डी एफ जी। पुढे जेव्हा येईल तेव्हा शेल के अंदर सब शेल, इलेक्ट्रॉन कहां है, शेल के अंदर सब शेल है। तो पहले शेल में एक ही सब शेल है, कौन सा है, यह सब शेल है। सेकंड में 2 है, जितने शेल है उतने सब शेल है, याद रखो, जितने शेल उतने सब शेल। सेकंड शेल 2 सब शेल, थर्ड शेल 3 सब शेल, फोर्थ शेल 4 सब शेल, ये 4 सब शेल। ठीक है, अब देखो यहां इलेक्ट्रॉन ये 2 है, ये 2, तो ये यहां 6 है, चलो हो गई, ये 8 है, यहां 2, ये 6, ये 10 है, यहां 2 6 10 और ये 14 है। क्लियर है, अब हमको पता है ना यस की कैपेसिटी कितनी है, मैक्सिमम कितनी है, 2 है। पी सबशेल में ज्यादा से पी सबशेल में कितने इलेक्ट्रॉन है, मैक्सिमम किती इलेक्ट्रॉन असतील बेटा, 6। किती सुंदर आहे बघा, किती बेस्ट आहे ते। मी तुम्हाला सांगितलं ना, अरे टाकळकर सर कुठे राहतात ना, परभणीमध्ये राहतात। परभणी काय शेल आहे, अरे सर तुमचा एग्जैक्ट एड्रेस सांगा, आप मुझे बात बताओ, टाकलकर सर कहां रहते, परभणी, परभणी शेल है, विकासनगर सब शेल है, घर ऑर्बिटल है, जहां सर
मिलने के चांसेस सबसे ज्यादा, ये इलेक्ट्रॉन का अगर एड्रेस फाइंड आउट करना है तो ये एड्रेस से आएगा. मग तसंच आहे ना इलेक्ट्रॉनचे बेटा, सेम त्याच पद्धतीने आहे ना. शेलच्या मध्ये सबशेल आहे आणि सबशेल मध्ये काय येतं बेटा, हे ऑर्बिटल आले. काय सुंदर कन्सेप्ट आहे पहा बरं त्याची, किती छान कन्सेप्ट आहे त्यांची, किती छान इमॅजिनेशन आहे. आता काय त्यांनी सांगितलं पहा, नीट लक्ष ठेवा. पहिल्या शेल मध्ये एकच ऑर्बिटल आहे यस, ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये 3 ऑर्बिटल आहेत, पी एक्स, पी वाय, पी झेड, आणि हे यस आहे, याच्यात यसच ऑर्बिटल आहे, ठीक आहे. हे यस. आता याच्यात हे तर एकच ऑर्बिटल आहे, याच्यात 3 ऑर्बिटल आहे, तर पी एक्स, पी वाय, पी झेड, आणि इथं पहा हे डी एक्स वाय, डी वाय झेड, डी झेड एक्स, dx2y2 आहे, किंवा dx2 मायनस वाय स्क्वेअर म्हणा, आणि नंतर dz स्क्वेअर आहे. पण तुम्ही टाकलं का सर, आम्ही तुमच्या घरात जवळ आलो, पण आम्हाला तुमचं सुंदर घर पाहायचंय. आपल्या प्रत्येकाचं घर कसं आहे, सुंदर आहे. यस, लता कुंज यस, पाठ झालंय, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, पी एक्स, पी वाय, पी झेड, पी सबशेलचे काय येतं, ऑर्बिटल आहे. डी सबशेल की ऑर्बिटल कितने, 5 है सर. इतने या ऑर्बिटल है, हमने नाम दिया इसको. बरं, परत प्रश्न तयार होते, सर तुमचं घर कसं आहे, बरोबर आहे की नाही. आला. मग आता इथं पहा, मग आता प्रश्न येते, अरे यस कैसा है, यस का शेप कैसा है. मग आपण होतो सर, ये जो यस है ये स्पेरिकल है, ये ऐसा है. स्पेरिकल आहे बेटा. आणि कल्पना ही सगळी लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला पिरियडिक टेबल मध्ये सांगितलं, डिस्टन्स जर साईज काढायची असेल तर आपण म्हणू शकत नाही की इथून इतकी साईज आहे त्याची एक्झॅक्ट. आपण साईज कशी कॅल्क्युलेट केली, कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस याच्यावरून काढलं. आता पहा, यस चा शेप कसा आहे, स्पेरिकल है, ठीक है. यस ऑर्बिटल, अरे इसकी कैपेसिटी 2 है, तो यहां भी 2 इलेक्ट्रॉन रहने वाले ना, 2 इलेक्ट्रॉन घूमने वाले. कैसे, ये मैं इलेक्ट्रॉन इंडिकेट करता हूं, ये एक इलेक्ट्रॉन, ये एक इलेक्ट्रॉन. तो कोई बोलता सर एक इलेक्ट्रॉन क्लॉकवाइज है और दूसरा एंटी क्लॉकवाइज. यस, म्हणजे ऑर्बिटल मध्ये, यस ऑर्बिटल मध्ये 2च इलेक्ट्रॉन येतात. आलं इथं, इथं पण तुमचे 2च आले बेटा, हे 2, हे शेप. आता परत राहते सर पी एक्स, पी वाय, पी झेड, याचा शेप कसा आहे, वापरून सर ते डंबेल शेप. डंबेल पहा, डंबेल शेप कसा, डंबेल शेप आहे पहा. हे अलोंग एक्स ऍक्सिस आहे, हे वाय आणि हे झेड, ठीक आहे. पहा हे डंबेल, हे डंबेल शेप. हा डंबेल, डंबेल माहिती ना आपल्याला, व्यायाम शाळेमध्ये असतं, बरोबर का नाही. डंबेल शेप. मग आता हा झाला पी ऑर्बिटल अलोंग एक्स ऍक्सिस. मग याला आपण म्हणतो लोब, हा झाला लोब बेटा, याला लोब म्हणतो, हे लोब. यस, ठीक है. हा झाला पी वाय, ठीक है, और ये हुआ पी जेड. झालं क्लियर. पी ऑर्बिटल अलोंग एक्स एक्सिस, पी ऑर्बिटल अलोंग वाय एक्सिस, अलोंग जेड एक्सिस, ठीक है. मग एस चा शेप कसा आहे, तर स्पेरिकल आहे. पी चा शेप कसा आहे, तर तुम्ही म्हणता डंबेल शेप है. मग बोलते सर यहां 2 इलेक्ट्रॉन है, ये हुआ पी एक्स, एक इलेक्ट्रॉन, ये दूसरा इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे पीएक्स मध्ये 2, पी वाय मध्ये 2, पी झेड मध्ये 2.
म्हणजे याच्या आता डोकं वापरा इथं, मला सांगा एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा? दोनच आहेत. पीएक्स मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन किती है? दो है. पी वाई में मैक्सिमम इलेक्ट्रॉन कितने? दो है. पी जेड में मैक्सिमम इलेक्ट्रॉन कितने? दो है. अरे सर ऑर्बिटल में तो ज्यादा से ज्यादा दो ही इलेक्ट्रॉन है. यस राइट है. ऑर्बिटल मध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या वर तो जाणारच नाही. ऑर्बिटल म्हणालो मी, लक्ष ठेवा. म्हणजे नो ऑर्बिटल कंटेन्स मोर दॅन टू इलेक्ट्रॉन्स. ऑर्बिटल नाव आलं की लक्ष ठेवायचं दोनच आहे, दोनच्या पुढे जायचं नाही आपल्याला. रूलच आहे, दिले आहेत ना सायंटिस्टने. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल आहे ना आपल्याला. पॉली काय सांगते? ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त दोनच इलेक्ट्रॉन आहेत. आणि ती कसे? एक क्लॉकवाईज इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा कसा आहे? अँटी क्लॉकवाईज इलेक्ट्रॉन. यस. अब dx dy dxy dyz dzx dx2 y2 या dx स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dz स्क्वेअर. आता यांचा शेप पहा, हे 3 डायमेन्शनल आहे बेटा. याच्याकडे नीट लक्ष द्यायचं यांच्याकडे. मी इथंच काढतो वाटल्यास. पहा, हे क्लिअर झालं इथं इथपर्यंत बेटा. याच्यात तर काही प्रॉब्लेम नाही. यस चला पहा, डी ऑर्बिटल. ठीक आहे, पहा एक्स वाय डी एक्स वाय. पहा झालं इथं. मग तुला सर हे तर डबल डंबेल शेप आहे. यस, डी ऑर्बिटलचा शेप कसा आहे? हे 3 डायमेन्शन आहे बरोबर. डबल डंबेल शेप आहे. याचा कसा आहे? स्पेरिकल आहे. हा कसा आहे? तर डंबेल शेप आहे. पी डी ऑर्बिटल कसा आहे? तर डबल डंबेल शेप. आलं इथं. हे झालं तुमचं डी ऑर्बिटल. झालं इथं डी एक्स वाय ऑर्बिटल झालं. ठीक आहे, चला दुसरा घेतला मी परत. आला, हे घेतो वाय आणि हे घेतो झेड. परत एकदा पहा. आला, हे झाला तुमचा डी वाय झेड. झालं क्लिअर? बर, आता तिसरा इथं घेतो बघा. परत पहा, ठीक आहे. तिसरा कोणता आहे? हे झेड एक्स आहे. आलं इथं. एनी प्रॉब्लेम याच्यात? एनी प्रॉब्लेम याच्यात? कळालं बेटा? चला बेटा पुढे. बर, आता पहा यांचे हे जे लोब्स आहेत हे. हा यस 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 सांगतो ना काय कारण आहे ते सांगतो पुढे. रिझन सांगतो बेटा. यस, आता एक ऑब्झर्व कर. यांचे जे लोब्स आहेत हे अलॉंग दी ऍक्सिस आहेत का इन बिटवीन दी ऍक्सिस आहेत? हे झालं नव्हतं बेटा. डी एक्स वाय डी वाय झेड डी झेड एक्स हे 3 आहेत इन बिटवीन देत. म्हणजे 3 ऑर्बिटल इन बिटवीन दी ऍक्सिस आहेत. हे 3 हे पुढे आपल्याला कामाला येणार बेटा. ठीक आहे. बर, अजून पुढे पहा. नेक्स्ट, आता पहा बेटा, लक्ष द्या इकडं. हे एक्स. आता मला सांगा हा झाला डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर किंवा डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. मग आता मला सांगा हा जो ऑर्बिटल आहे हा ऑर्बिटल इन बिटवीन दी आहे का अलॉंग दी ऍक्सिस आहे?
नहीं बेटा, ये जो है ना, तुझे एक बात बोलते हैं, ये 3 डायमेंशन है, बराबर है। और 3 डायमेंशन की वजह से क्या है, ये मैं रिप्रेजेंट कर रहा हूं यहां प्लेन पेपर पे या बोर्ड पे बेटा, लक्ष दे बेटा। यस, ठीक आहे। आपल्याला महत्वाचं काय ते पहा बेटा, हे इन बिटवीन द एक्सिस है, ये इन बिटवीन द एक्सिस है, ये इन बिटवीन द एक्सिस है यहां, बराबर है। अब देख डी एक्स स्क्वायर वाई स्क्वायर, ये तो डबल डंबल शेप है यहां, राइट है। ये अलोंग द एक्सिस है। चलो और एक है डी जेड स्क्वायर, ये ऐसा है वो, पहा एक डंबेल शेप या ऐसा है यहां, आणि एक असा आहे बेटा याला, हे असा आहे, ठीक आहे। ये डी जेड स्क्वेअर, आपल्याला याचे फक्त हे स्ट्रक्चर विचारत नाहीत कोणी, जास्त नाही, फक्त महत्वाचं काय आपल्यासाठी पहा, 1 2 3 हे काय येतं, इन बिटवीन दिए का अलोंग दिए, तो इन बिटवीन दिए, ठीक है। ये जो दो है यहां लोब्स या ये ऑर्बिटल जो है वो क्या है, अलोंग द एक्सिस है, ठीक है। अब हर एक ऑर्बिटल में इलेक्ट्रॉन कितने, यहां 2, यहां 2, यहां 2, सब तरफ 2 2, राइट है। मग मला सांगा पॉलिस एक्सक्लूजन प्रिंसिपल काय सांगते बेटा, नो ऑर्बिटल कंटेन मोर देन 2 इलेक्ट्रॉन है, ऑर्बिटल में ज्यादा से ज्यादा 2 इलेक्ट्रॉन है। यस, यस ऑर्बिटल में 2 है, पी एक्स में 2 है, पी वाई, पी जेड, डी एक्स वाई, डी वाई जेड, डी जेड एक्स, बरं पान पी सबशेल मध्ये 3 ऑर्बिटल आहे, पी सबशेल मध्ये 3 आहे, तर डी मध्ये 5 आहेत, डी ची कॅपॅसिटी 10 आहे, तर 5 आहे। मग मला सांगा एफ काय, एफ 14 आहे, तर ऑर्बिटल किती राहणार आहेत, 7 ऑर्बिटल येणार आहेत बेटा। ते आपल्याला नाहीये, ते कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून त्याची गरज नाही बेटा, आपल्याला शिकायचं नाही। क्लियर झालं, एनी प्रॉब्लेम याच्यात झाला इथं पा, शेल के अंदर क्या है तो सबशेल है, सबशेल के अंदर क्या है तो ऑर्बिटल है, यस सबशेल में एक ही ऑर्बिटल है, यस ऑर्बिटल है, बाद में पी में 3 ऑर्बिटल है, पी एक्स पी वाई पी जेड है, डी सबशेल मध्ये 5 ऑर्बिटल है, हे 5 आहेत, या 5 पैकी 3 इन बिटवीन द एक्सिस है, 2 अलोंग द एक्सिस है। इथपर्यंत काही प्रॉब्लेम बेटा, क्लियर झालायच्या, बर। आता सगळ्यात पहिले स्टार्ट करू इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी बेटा, किंवा ऑक्टेट थिअरी। आता ही थिअरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, तर लेविस आणि कोसेल नावाच्या सायंटिस्ट आहेत, या सायंटिस्टचं फार मोठं योगदान आहे बॉन्डिंग मध्ये, केमिकल बॉन्डिंग मध्ये। बरं यांनी स्टडी काय केली पहा, किंवा सायंटिस्ट लोकांना जे स्टडी केलेली आहे ते काय, की काय रिसर्च झाला, किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे नोबल गॅस एलिमेंटचे, यांच्या लास्ट शेलला 8 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर है? और ये लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन है, तो उनको ये ऑब्जर्वेशन में आया कि जिसके लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन है वो स्टेबल है। ऐसे एलिमेंट जो है वो रेयरली बॉन्ड फॉर्म करते हैं, रेयरली केमिकल बॉन्ड फॉर्म करते हैं। लक्षात आले विकाममध्ये, म्हणजे नोबल गॅस एलिमेंट हे कशामुळे बॉन्ड तयार करत नाहीत म्हणा, इनर्ट गॅस एलिमेंट कशामुळे, कारण ते स्टेबल आहेत, कशामुळे, त्यांच्या लास्ट शेलला 8 इलेक्ट्रॉन आहेत। मग अशी कन्सेप्ट झाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून, असं लक्षात आलं की वो ज्यांच्या लास्ट शेलला 8 इलेक्ट्रॉन आहेत, एक्सेप्शनल केस हिलियम आहे, 2 ही आहे,
जिसके लास्ट शेल में 8 इलेक्ट्रॉन है वो स्टेबल है, बराबर है। और कोई भी स्टेबिलिटी की तरफ जाना चाहता है ना, पहा ना, तुम्ही पहा, मी पहा, जगातला कुठलाही व्यक्ती पहा स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो। मग मला सांगा ऍटम सुद्धा काय करणार आहे, स्टेबल होण्याचा प्रयत्न करते ना। अरे मग तुम्ही मेडिकलला लागले, स्टेबल झालं, अजून पुढे चांगल्या पोस्टवर गेले, स्टेबल झालं। काहीतरी क्रायटेरिया तर पाहिजे स्टेबिलिटीचा। अरे बारिश का गिरना क्या है, स्टेबिलिटी की तरफ ही है ना। नेचर भी क्या फेवर करता है, अनस्टेबल से स्टेबल होना चाहता है। बारिश का गिरना, कोई बोलेगा कैसे, और मुझे बात होता रेनफॉल, पोटेंशियल एनर्जी क्या है, पोटेंशियल एनर्जी का फॉर्म्युला क्या है, mgh है। पाण्याचा थेंब मला सांगा इथे मास मध्ये काही फरक पडते, खाली आला मास मध्ये काही फरक पडाला, मास मध्ये फरक पडाला नाही, म्हणजे मास कांस्टेंट है। बरं जी कांस्टेंट है, फर्क कहां है, एच में हाइट कम हो रहा है इसलिए एनर्जी कम हो रहा है। तो पहले एनर्जी ज्यादा थी ना, ज्यादा थी है, इसका मतलब है अब कम हो रहा है, स्टेबिलिटी की तरफ आ रहा है। कोई भी प्रिफेर करेगा, बरोबर आहे का। मग कशामुळे एटम कंबाइन होणार नाहीत बेटा, एटम भी कंबाइन होते, क्यों होते सर, उनको स्टेबल होना है। कैसे, फॉर एग्जांपल यहां देखो, मेरे पास हाइड्रोजन है, उसके लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन है, और यहां भी उसके लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन। यही कंसेप्ट किसने दिया, ये इलेक्ट्रॉनिक थ्योरी ऑफ वैलेंसी ने। काय दिला कंसेप्ट, जेव्हा कुठला ऍटम पासून मॉलिक्यूल तयार होत असत, तर फक्त लास्ट शेलचे इलेक्ट्रॉनच तयार होते, बॉन्ड, केमिकल बॉन्ड। फक्त लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन रिस्पॉन्सिबल आहेत मध्ये, इनर शेलचे इलेक्ट्रॉन नाही, ही सुरुवात त्यांनी दिली बघा, यांनी ही कन्सेप्ट आणलेली, लक्षात ठेवा। म्हणून अपन लास्ट शेल के इलेक्ट्रॉन होते हैं, हाइड्रोजन के लास्ट शेल में 1 इलेक्ट्रॉन, यहां भी 1 इलेक्ट्रॉन। अब मुझे बात बताइए, ये एटम है यहां, ये भी यहां क्या है, एटम है, यहां कंबाइन हुआ। अब एटम कंबाइन होने के बाद क्या हुआ, मॉलिक्यूल फॉर्म हुआ। अब मॉलिक्यूल फॉर्म हुआ, इसका मतलब है दोनों एटम में इलेक्ट्रॉन की क्या कर दिया, इक्वल शेयरिंग कर दिया। इक्वल शेयरिंग करने के बाद बॉन्ड बन गया, उसी फोर्स का नाम क्या है, केमिकल बॉन्ड है। केमिकल बॉन्ड बनता है कौन सा, कोवैलेंट बॉन्ड बनता है, इक्वल शेयरिंग से बन गया। क्यों सर, दोनों को स्टेबल होना है। आता तुम्ही लहान आहेत पण तरी सांगतो, मला सांगा तुमच्या भावाला बहिणीला किंवा भावाला नोकरी लागल्यानंतर काय म्हणतो आपण, नोकरी लागली, स्टेबल झाला, बरोबर की नाही, नोकरी लागल्यावर आपण काय म्हणतो, आता काय करायला पाहिजे त्याचं, किंवा पैसा कमावायला लागल्यावर काय करावं लागतंय, यस राईट आहे, कळालं तुम्हाला, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे की नाही। अहो नाही ना, फारच फिरायला ते, बरोबर आहे की नाही, नाही एकदा याचं लग्न लावायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही। मग मला सांगा यांचं तसंच आहे ना, आदि खूप अनस्टेबल है, पहले अनस्टेबल है बेटा, क्यों, एटम के फॉर्म में। अरे पहले खूप फिरत होता, बरोबर की नाही, झालं फिरणं बंद, सही है। इसका मतलब क्या है, ये एटम है, ये अनस्टेबल है, और ये क्या है, स्टेबल है। क्लियर है, आला इलेक्ट्रॉनिक कंसेप्ट। ओनली लास्ट शेल के इलेक्ट्रॉन, लास्ट शेल इलेक्ट्रॉन, दे आर नोन एज वैलेंशियल इलेक्ट्रॉन। और उन्होंने यही दिया, जब भी कोई केमिकल बॉन्ड फॉर्म होता है तो वैलेंशियल इलेक्ट्रॉन खाली रिस्पॉन्सिबल है वहां, वैलेंशियल इलेक्ट्रॉन दे कैन टेक पार्ट इन केमिकल बॉन्ड। अरे इसी को तो हम नाम देते हैं लेवी सिंबल, यही तो लेवी सिंबल है, हे तो लेवी स्ट्रक्चर है। मग मला सांगा, तुम्हाला मी कोणत्या मॉलिक्यूलचं जर स्ट्रक्चर विचारलं तर तुम्ही काय करणार आहे, इनर शेलचे इलेक्ट्रॉन घेणार नाही, लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन घेणार। और यहां उन्होंने कितना कंसेप्ट अच्छा दिया, इलेक्ट्रॉनिक थ्योरी ऑफ वैलेंसी।
दोनों ने बॉन्ड फॉर्म कर दिया, स्टेबल हो गए। और स्टेबल कैसे? हमको ये ऑब्जर्वेशन में आया, अगर लास्ट शेल में 2 इलेक्ट्रॉन है या 8 इलेक्ट्रॉन है तो वो स्टेबल है, इनर्ट गैस जैसा। आ गया कॉन्फिगरेशन, 2 है, डुप्लेट कंप्लीट कर दिया। बरोबर आहे त्यांनी थेरी सांगितलेली, उन्होंने दिए वाला सच है सब। तो पहला हमारा केमिकल बॉन्ड हुआ कोवेलेंट बॉन्ड। चलो दूसरा यही एग्जांपल देते हैं। फ्लोरीन के लास्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन है? 7 है। अब मुझे बता फ्लोरीन कौन से फॉर्म में स्टेबल होगा? हम बोलते हैं सर वो मॉलिक्यूल के फॉर्म में स्टेबल है, बन गए यहां। ज्यादा हो गया, ऑक्टेट कंप्लीट कर दिया। यहां फ्लोरीन ने भी ऑक्टेट कंप्लीट कर दिया, ये भी फ्लोरीन ने ऑक्टेट कंप्लीट कर दिया। तो F2Cl2 Br2 I2 ये सब एग्जांपल है इनके, कोवेलेंट बॉन्ड है। बरोबर है कि नहीं? इक्वल शेयरिंग से बनता है, यस राइट है। इसका मतलब है इनकी थ्योरी सही है। ऑक्टेट थ्योरी का कहना क्या है? अरे इन्होंने रूल बनाया, ऑक्टेट रूल। जब भी कोई केमिकल बॉन्ड बनता है तो कंबाइनिंग एटम ये स्टेबल होते हैं, हो जाते हैं। कैसे? इलेक्ट्रॉन की शेयरिंग करके स्टेबल हो सकते हैं, नहीं तो इलेक्ट्रॉन की लेन देन कर सकते हैं। चलो लेन देन का एग्जांपल लेंगे यहां। अब मुझे बात बताइए यहां, चलो सोडियम है, इन्होंने तो हमको रूल ही दिया वाला है, लास्ट शेल के इलेक्ट्रॉन कंसीडर करो। बोलो मुझे सोडियम का कॉन्फ़िगरेशन ये है। अब सोडियम के लास्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन है? 1 है। मला सांगा क्लोरीनच्या लास्ट शेलला इलेक्ट्रॉन किती आहेत? 7 है। अब दोनों तो इक्वल शेयरिंग नहीं कर सकते, ये मेटल है ये नॉन मेटल है, ये इलेक्ट्रो पॉजिटिव है इलेक्ट्रो निगेटिव है, बराबर है। अब दोनों भी एटम स्टेबल होना चाहते हैं, दोनों कंबाइन होने के बाद मॉलिक्यूल फॉर्म होगा। ये थ्योरी ने क्या दिया? जब भी मॉलिक्यूल फॉर्म होगा, जब भी कोई केमिकल बॉन्ड फॉर्म होगा तो कंबाइनिंग एटम स्टेबल हो जाएंगे, दे कंप्लीट देयर ऑक्टेट। अब क्या होता है? सोडियम अपना 1 इलेक्ट्रॉन लूज करेगा, सोडियम अपना 1 इलेक्ट्रॉन लूज करके स्टेबल होगा, ये इलेक्ट्रॉन लेके स्टेबल होगा। तो यहां देखो ये सोडियम पे पॉजिटिव चार्ज है और यहां लेने के बाद क्लोरीन पे नेगेटिव चार्ज, यहां बन गया NaCl। और ये जो फोर्स है इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स, पॉजिटिव नेगेटिव, इसी का नाम क्या है? आयनिक बॉन्ड है। इसी का नाम क्या है? इलेक्ट्रोवैलेंट बॉन्ड है। ये केमिकल बॉन्ड है, कौन सा है? इलेक्ट्रोवैलेंट बॉन्ड है, आयनिक बॉन्ड है। अरे बनता कैसे? लेन देन से, बोथ द कंबाइनिंग एटम कंप्लीट्स देयर ऑक्टेट। झालं ना, यानं सांगितलेलं पटायला लागलं ना बेटा, सगळ्यांनी मान्य केलं बेटा, सगळ्या जगाला मान्य केलं। इतनी बेस्ट थ्योरी है। चलो मैग्नीशियम क्लोराइड लो ना, मुझे बात बताओ मैग्नीशियम क्लोराइड का फॉर्मूला क्या है? ये Mg मैग्नीशियम यहां बराबर है, यहां क्लोरीन है और एक यहां हम क्लोरीन लेते। चलो इसका कॉन्फ़िगरेशन क्या है? 2,8,2 है। अब क्या होगा? ये अपना 1 इलेक्ट्रॉन ये क्लोरीन को देगा और ये अपना दूसरा इलेक्ट्रॉन ये क्लोरीन को देगा। देने के बाद क्या होगा? सर ये फॉर्म हुआ Mg प्लस प्लस और ये Cl2 माइनस, बराबर है। या पद्धतीने इथं पहा, हे Mg प्लस प्लस झालं इथं आणि इकडे Cl ये माइनस 1 2 3 4 5 6 7 8, बराबर है। और यहां 1 2 3 4 5 6 7 8, राइट है। MgCl2 तयार झाला ना, बरोबर है का? लेन देन से बन गया, यही है ऑक्टेट रूल। क्या है? इन द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड, फिर वो कोवेलेंट बॉन्ड है या आयनिक बॉन्ड है या कोऑर्डिनेट बॉन्ड, एटम एक तो इलेक्ट्रॉन लूज करेगा,
नहीं तो इलेक्ट्रॉन गेन करेगा, नहीं तो इलेक्ट्रॉन की शेयरिंग करके अपना ऑक्टेट कंप्लीट करेगा। यही ऑक्टेट रूल आहे। अरे यांनी सगळ्या जगाला समजून सांगितलं। काय समजून सांगितलंय? जेव्हा कुठला ऍटम पासून कुठला मॉलिक्यूल तयार होत असेल, एक तर त्या ऍटमने इलेक्ट्रॉनची शेअरिंग केलेली असेल, नाही तर इलेक्ट्रॉन लूज केला असेल, नाही तर इलेक्ट्रॉन गेन करून स्टेबल झाला असेल। इनर्ट गॅस काही प्रॉब्लेम याच्या? का बोर व्हायला?